नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. इथे जीवा हा नंदिनीवर आणखी जास्त प्रेम करू लागला आहे, कारण ती प्रेग्नेंट असल्यामुळे तिला ग्लो आला आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि तू आणखी जास्त सुंदर दिसायला लागली आहे, तर तू आज कामावर जाऊ नको म्हणून तो हट्ट करू लागतो. नंदिनी म्हणते, आता मला जॉबवर जावंच लागेल, तुम्ही ना जरा जास्तच नाटकं करू लागलात असं म्हणत रोमॅन्टिक मूडमध्ये एकदम जास्त जवळ नंदिनीच्या जीवा येतो. आणि आपल्याला पुढे हेही पाहायला मिळेल की पार्थ सतत कामामध्ये व्यस्त राहायला लागला आहे. घरात त्याचं लक्ष नाही, बायकोकडे लक्ष नाही, याच्यामुळे त्याची आई त्याच्यावर संतापू लागते. तर तो म्हणू लागतो की काव्या सोबत मला खरं तर वेळ घालवायचा आहे, पण रम्याने काम सोडल्यामुळे मला जास्त जबाबदाऱ्या पेलाव्या लागत आहे. आता मला जोपर्यंत दुसरी मुलगी मिळत नाही तिचं काम सांभाळणारी, तोपर्यंत मला सगळं करावं लागणार आहे. आता तो नवीन मुलीचं शोधत आहे जी रम्याचं काम करेल. आता ह्याच गोष्टीचा फायदा घेत विजयने नवीन प्लॅन सुरू केला आहे की त्याच्या ओळखीची व्यक्ती तिथे पेरायची, आणि दोघात तिसरी आली की मग काव्या आणि पार्थच्या नात्यावर परिणाम नक्की पडणार. ह्या घराला उद्ध्वस्त करायचा विचार घेऊनच विजय त्या घरात घुसला आहे आणि त्याने घराला पोखरायला सुरुवात केली आहे. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.